रांगोळी काढायला खूप आवडते, पण कोणती डिझाईन काढावी रोज रोज हे कळत नाही. तर त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर अशा अगदी सोप्या 3 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता 4 डॉट देऊन घ्यायचे आहेत बघा आणि एक चौकोन काढून घ्यायचा आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी आणि प्रत्येक जो कोन तयार झालेला आहे त्या कोनावरती एक एक फूल आपल्याला काढायचं आहे. बोटाच्या मदतीनेच काढायचं आहे बघा. डॉट देऊन घ्यायचा आहे, बोटाने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा मी 4ही कोपऱ्यांवरती फुलं काढून घेतलेली आहेत. 3-3 पाकळ्यांची फुलं काढायची आहेत. थोडंसं काडीने, बोटाने आणि काडीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण खालच्या बाजूला थोडासा हिरव्या रंगाचा देठ काढून घेणार आहोत. सर्वच फुलांना हिरव्या रंगाचा देठ काढायचा आहे. बघा मी चारही फुलांना देठ काढून घेतलेला आहे बघा. आता आपण थोडा ऑरेंज रंग, लाईट ऑरेंज रंग भरून घेणार आहोत फुलांमध्ये आणि काडीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. पाकळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. तर मध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. अगदी सोपी आहे ही रांगोळी. देवासमोर काढण्यासाठी किंवा तुळशीसमोर, दरवाजासमोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर मध्ये एक स्वस्तिकचा आकार काढून घेतलेला आहे. आता मध्ये ज्या रेषांवरती बघा चौकोनाच्या जे काही जागा दिसते ना, चौकोनाच्या ज्या बाजू आहेत त्यावरती आपण हिरव्या रंगाचे डॉट काढून थोडे गोल आकार करून घेणार आहोत तुर्याप्रमाणे. बघा मी थोडे काडीच्या मदतीने गोलाकार करून घेतलेले आहेत. 4ही बाजूला गोलाकार करून घ्यायचे आहेत आणि वरती लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट किंवा लाल रंगाचा डॉट देऊन एक कळीप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे. तो डॉट जो आहे ते वरच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे. आता फुलांमध्ये एक एक रेष मारून घ्यायची आहे बघा. त्यामुळे फुलाला आणखी एक सुंदर लूक येतो. फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे बघा. तर इथे मी 5 डॉट काढून घेतलेले आहेत. तर आपण 4 फुलं तयार करून घेणार आहोत बघा. थोडंसं डॉट देऊन द्यायचे आहेत आणि तर मी इथे 3 रंग टाकलेले आहेत बघा. सफेद, ऑरेंज आणि पिवळा. थोडंसं मल्टी कलरमध्ये फूल मी तयार करून घेणार आहे इथे. तर आपण काडीच्या मदतीने फुलं तयार करून घेणार आहोत बघा. व्यवस्थित काडी फिरवायची आहे, जास्त घाई गडबड करायची नाही. आधीबरोबर अधिकचं चिन्हाप्रमाणे एक चिन्ह काढायचं आहे आणि नंतर मग मधल्या बाजूला जे आकार आहेत पाकळ्यांचे ते काढून घ्यायचे आहेत काडीच्या मदतीने. बघा मी सर्वच फुलाला व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये रिकामी जागा दिसते तिथे लाल आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेतला. आता फुलांमध्ये जांभळा रंग भरला आहे बघा थोडासा. तर थोडंसं मल्टी कलरमध्ये मी ही फुलं काढलेली आहेत. थोडी वेगळी ही रांगोळी आहे. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने जरी काढली तरीसुद्धा सुंदर दिसते. तर मध्ये आपण गुलाबी रंगाचा एक डॉट देऊन घेतला. आता 2 फुलांच्या मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे डॉट दिले आहेत बघा. तर डॉट देऊन आपण थोडासा गोलाकार फिरवून घेणार आहोत किंवा एक पानाचा आकार देणार आहोत बघा. तर 4ही ठिकाणी मी पानांप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे सफेद डॉट देऊन. तर मग पानाच्या ज्या मधोमध आपण एक हिरव्या रंगाने रेष मारून घ्यायची आहे. तर प्रत्येक फुलाच्या वरती आडवी रेष मारायची आहे आणि तिथे एक निळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला आहे बघा. त्यामध्ये ऑरेंज रंग थोडा टाकून घेतला बघा. अगदी सोपी आहे ही सुद्धा रांगोळी. फायनल लूकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे आणि अगदी पटकन होऊन जाते. आता ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत बघा त्या थोड्याशा आपण काडीच्या मदतीने आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत.
आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे. बघा इथे ही 4 डॉट मी काढून घेतलेले आहेत. एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. समभुज चौकोन असतो ना, सर्व बाजू सारख्या त्याप्रमाणे एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. आता आपण मधल्या बाजूला छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. आतल्या बाजूला आपण ओढून घेणार आहोत. बघा डॉट काढायचे आहेत आणि आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. ऑरेंज रंगाचा एक डॉट द्यायचा आहे बघा त्या फुलांमध्ये. आता 4ही कोपऱ्यांवरती मी फुलं काढून घेतलेली आहेत. आता ज्या चौकोनाच्या रेषा आहेत त्या थोड्या थोड्या पुढे वाढवायच्या आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे छोटंसं एक फूल आपण तयार करून घेणार आहोत. बघा एक भिंगरीप्रमाणे फूल असतं ना, गोल फिरवून भिंगरीसारखं एक फूल तयार करून घ्यायचं आहे. आता ज्या चौकोनाच्या बाजू आहेत त्यावरती आपण गोल गोल आकार तुऱ्याप्रमाणे काढून घेणार आहोत. आपण ज्या रेषा पुढे वाढवल्या आहेत ना त्याच्या बरोबर मधोमध एक एक पान काढायचं आहे आणि बाजूला आपण सफेद रंगाने डॉट देणार आहोत. ज्या रेषा वाढवलेल्या आहेत तिथे छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. आता मध्ये पान काढायचं आहे आणि बाजूला आता आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे कोणतेही आकार आपण ह्या रांगोळ्यांमध्ये काढू शकतो. फ्रीहँड रांगोळी आहे तर कोणतेही आकार आपण यामध्ये काढू शकतो. आपल्या कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे. थोडंसं आपल्या हाताला वळण असेल की ह्या रांगोळ्या सुंदर दिसतात. बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. बघा 3, 4, 5, 6 रांगोळ्या नक्कीच असतात. जी कोणती रांगोळी तुम्हाला आवडत असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.